हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आज आहे अहोंचा बर्थडे। मगाशी नाही गेलेला ब्लॉगिंग करते हो तुम्ही घालून बघा की तुम्हाला कसं वाटतं। आम्ही व्हिडिओ बघितले सगळे असं कुठले ब्लॉग तुम्ही YouTube वर टाकलेले हां हां तसं नको ते चेक्स वालं नको वाईट वाईट वाटतं का वाईट मध्ये चांगली क्वालिटी मग वाईट मध्ये एक नंबर वाईट दाखव हे दाखव बॉक्स मध्ये हो ही ॲक्च्युली अहोंच्या दिवसभर मागे लागून मग त्यांना कपडे घ्यायला गेले पण ते दिवसभर नकोच करत होते। पण मी खूप मागं लागल्यामुळे मग संध्याकाळी आम्ही गेलेलो आणि खूप लेट झालं ॲक्च्युली दुकानात तिथे आलेलो। हा ब्लॉग आहे तो सप्टेंबर महिन्यातला आहे खरं तर नवरात्रामधला, पण माझ्याकडून एडिटिंग करायचंच होत नाही। मी ब्लॉग शूट करते आणि माझ्या ब्लॉग्सच्या कामांमुळे एडिट करायला हे होत नाही, सो त्यामुळे ते ब्लॉग पेंडिंग होतात आणि आता मी हा ब्लॉग एडिट करत आहे। सो येतानाच मी केक पण घेतला होता आणि अहोंचा ड्रेस हे ह्या ठिकाणी बघू शकता त्यांचाच चॉईस आहे हा ड्रेस, पॅन्ट आणि शर्ट। काय नको वरद ना काय केलं केकचं काय केलं सांग इकडे बघ काय केलंस बसलो पप्पा बघा इकडे बघा बघू इकडे बघा वजर नाही दिसत आहे चलो शूट करतेस येस तू तुझी बॅग नीट ठेव जा। तर या ठिकाणी औक्षणासाठी ताट तयार केलेलं आहे। या ठिकाणी ॲक्च्युली नंतरच्या क्लिपच आहेत त्या माझ्या मोबाईलमध्ये सापडत नाहीत, डिलीट झाल्या की काय काय माहिती। फोटोज पण सापडत नाहीत आणि व्हिडिओज पण सापडत नाहीत, डिलीट झालेत आहेत बहुतेक। सो आता इथे पुढे कंटिन्यू करत आहे। इथे आहे हे ब्लाऊज डिझाईन जी वरच्या टीचरांची आहे आणि ती मी शिवलेली होती। इथे रात्री तुम्ही बघू शकता आमची किट्टी आहे ती माझ्याबरोबर कशी खेळत आहे ती चोई त्याची म्हणले बोट वाजव का तोंडात मम्मी परत मीना सुपरसीना बिग बॉय लेजी गर्ल मीना सुपरसीना बिग बॉय लेजी गर्ल सेजू हे सेजू झालं खरंच वो गना बोले मम्मी कशी कशी लाडी गुडी लावते कसं मिक्स काय दादा पण द्या तोडलेत कधी तोडा कधी 8 वाजता कुठलं का आता हे पोरं काय मी ओळखतो की MSCBच आहे ना हो ते कोण पोरगाव आहे नाही रे 200ची करा म्हणजे 2.5 किलोची 200 किलो 2.5 किलो कसं 16 बरोबर 2.5 किलो हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे नवरात्रोत्सवाचा 9वा दिवस आणि आजच्या देवीचे जे रूप आहे ते सिद्धिदात्री आहे आणि आजचा रंग आहे तो जांभळा रंग आहे। जांभळा रंग हा उत्साहाचा आणि वैभवाचा प्रतीक आहे। तर सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा माझा हा ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, स्टे ट्यून। ॲक्च्युली ब्लाऊज शिवायचे होते पण जे माझे रेग्युलर जे कस्टमर आहेत त्यांनी टॉप दिलेत 2 ते फिटिंग करायचे आहेत। हा एक आहे आणि हा एक आहे,
सो त्यांचे हे टॉप अगोदर फिटिंग करून देणार आहे, कारण की त्यांना लगेच हवेत आज संध्याकाळीच, आणि सकाळीच त्यांनी आणून इथे ठेवले मी नसतानाच. सो म्हटलं आधी त्यांचे टॉप आहेत ते फिटिंग करूया आणि मग बाकीचं काम करायला सुरुवात करूया. अगदी हे टॉप हा मापाला दिला आहे, सो ह्याच्या मापाने करायचं आहे. बघा करते, हा स्टिच केलेला आहे बहुतेक. हा टॉप बघतेच कसा वगैरे काय फिटिंग करायचं आहे, तोपर्यंतच लाईट गेली. कोणत्या टायमिंगवरती काम सुरुवात केलं काय माहिती. एक तर असा कंटाळा आला आहे उपवासामुळे, नको वाटत होतं खरं आज काम करायला. आणि आज 9वा दिवस आहे उपवासाचा. असं वाटलं राहू दे काहीतरी काम कर, जरा बरं वाटल्यावर थोड्या वेळाने म्हटलं शिवायला येईल एखादा ब्लाऊज, म्हणून जरा बसलेली. आपण म्हणलं आता हे त्यांना संध्याकाळी द्यायचं आहे, तर हे करून घेऊया म्हणून हे करून घेऊया म्हणण्यापर्यंत लाईट गेली. बघूया येईलच, काय जास्त वेळ नाही जायची. आणि एक कस्टमर आहे, त्यांचं ब्लाऊज खूप दिवसापूर्वी त्यांनी शिवून नेलेलं बोटनेक ब्लाऊज होतं. फ्रंट असं आहे आणि बॅकला त्याला असं बटन आणि बॅकला हुक लावलेले, पण त्यांची बॅकची पट्टी आहे ती खूप मोठी होती आणि त्यांना म्हणे ताई ते बसणं झालं. ॲक्च्युली 40 साईज आहे त्यांच्या बसची, आणि मी हा काउंट केला तर 21 म्हणजे 42 होते, तरी कसा बसत नाही काय माहिती. आणि त्यांना स्लीव्स पण आता एवढ्या मोठ्याने केलेल्या, एवढ्या मोठ्या नको छोट्या पाहिजेत. म्हणजे किती काम तर किती वाढतंय. आणि त्यांनी मला मुळात माझे शिलाई पण सगळी दिली नाही, मला परवडत पण नाही. ह्याची शिलाई बोटनेकची किती असते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आणि त्यांनी मला किती दिले हे मी तुम्हाला नंतर सांगते. एकतर त्यांनी हा ब्लाऊज घेऊन गेल्या, आणि घेऊन गेल्यानंतर मला वाटतं 1-2 महिन्याने आत्ताशे आले असतील. ते पण मी त्यांना स्वतःहून मी कॉल करून सांगितलं की ब्लाऊजचं काय नक्की इश्यू झाला आहे म्हणून दाखवायला, तरी आल्या नाहीत. आणि नंतर किती दिवस झालं मी परत त्यांना मेसेज वगैरे पण केले, कारण त्यांनी ब्लाऊज घेऊन गेल्या, साडी घेऊन गेल्या आणि मला पैसेच दिले नव्हते, 1ही रुपया. तरी मी काय बोलले नाही. आणि त्या ब्लाऊज दाखवायला येते म्हणल्या पण आल्या पण नाहीत. त्यांना मी आता त्यांच्या ज्या बरोबर जॉबला आहे त्यांना सांगितलं, मग त्यांनी त्यांना कॉल करून सांगितलं की जावा म्हणून. मग त्या आलेत, आणि त्यातल्या त्यात त्यांनी माझा पेमेंट पण पूर्ण केलं नाही, आणि त्यात हे काम वाढवून घेत. ठीक आहे बाबा, काम मी करून देऊ शकते ना, कारण माझ्याकडून जर त्यांना बसत नसेल तर मी व्यवस्थित करून देऊ शकते, पण त्यांनी पेमेंट पण केलं पाहिजे होतं ना सगळंच. आता ही स्लीव्ज कमी करायची, याचं गॅप कमी आहे का मला सांगा. प्लस आता इथे हुक लावायचे, हे हुकसाठी आहे वगैरे. आता इथं पुढे हुक पट्टी सगळं करावं लागेल, हुक लावायला लागणार. ती थोडं या ब्लाऊजची जी बॅकची पट्टी आहे ती त्यांनी पॅक करायला सांगितलं आहे. ही बॅकची पट्टी आहे ॲक्च्युली मी त्यांना त्यावेळेस बोलली 2 ते 3 हुकांची असते एवढीच, त्यामुळे ती मग उचलत वगैरे पण नाही आणि छान बसतं. सो यांचे 5 हुक बॅक साईडला बसलेले, त्यामुळे मी म्हटलेलं तरी उचलू शकतो, म्हणजे नो गॅरंटी. आणि हा नेक पण आहे तो खूप छोटा आहे. ॲक्च्युली त्यांच्या साईजच्या मनाने नेक जरा मोठा पाहिजे होता, पण त्या म्हटल्या नाही छोटाच पाहिजे. सो मग त्यामुळे कसं होतं जरा दाटू पण शकतो ब्लाऊज, कारण की पूर्ण पॅक होतं आहे. त्यामुळं बघूया आता हे पॅक करून फ्रंटला हुक केल्यावर तरी बसतो आहे का. चला आता कामाला सुरुवात करते, कारण की लाईट पण आलेली आहे. स्टे ट्यून. आता मी आधी हिचे माप आहे ते घेते, मग हिचं बघते. ड्रेसचे माप घेत होते तोपर्यंत एक मुलगी आलेली, तिने माझ्याकडे ब्लाऊज शिवाय टाकला तिच्या मम्मीचा, तो न्यायला आलेली ती, पण तो झालेलाच नाही अजून. मग कटिंग करून ठेवला आहे. तिला ती उद्या म्हणली देईल का, तर मी म्हटलं बघू झाला तर देते. सो ती मी चालते, मग ती गेली. आणि आता हे ड्रेस अजून फिटिंग करायची राहिले तर करून घेते आता या ठिकाणी माझा ड्रेस फिटिंग करून झाल्यानंतर मी हा ब्लाऊज आहे तो कटिंग करून शिवायला घेतलेला आहे, कारण ती मुलगी आलेली घेण्यासाठी. सो तिला म्हणलं मग मी उद्या देते. तो ब्लाऊज मी आता पूर्ण करत आहे.
सन्मान्य ओंकार पाळसे यांच्याकडून 101 रुपये देणगी अर्पण झालेली ग्रामस्थ मंडळ डेवळी त्यांचे मनोरंजन आभारी होईल. सन्माननीय हरीश पेरणारकर प्रोफायलर थांबाय पाहिजे होतं जरा तेच की. घरी आलेली आहे ओटी भरून देवीची आणि आहो मामी आणि ताई वगैरे जेवायला थांबले होते त्यामुळे ते नाही आलेले. आम्ही आल्यानंतर आता फराळ केलं, थोडंसं दही खाल्लं आणि आता चेंज करायचं आहे. आणि हा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. तो ब्लाऊज मी याच्या वेळेला शिवला होता, म्हणजे शिवून झाला होता, ते कस्टमरच्या त्या मुलीला द्यायचं उद्या. तर त्या ब्लाऊजला हुक वगैरे लावून घेणार आहे आता चेंज करून. आणि 2 ब्लाऊज आहेत त्याला हुक लावून.
ते हात शिलाईला दिलेले ब्लाऊज खाली हुकला बटन आणि काच करायला ते तर राहिले, आणलेच नाही त्याच गडबडीत, येता येता दिले होते. आणि आता जे ब्लाऊज 2 घरी मी आणलेत त्याला हुक लावून घेते.